वाकडी तिकडी जिलेबी असूनही गोड. पण औक्षामध्ये पण तसंच आहे. वाकडं तिकडं कितीही असू दे, पण गोडवा असला आज पाहिजे. तुम्हाला माझ्या किचन मधली एक सिक्रेट गोष्ट दाखवणार आहे मी. तर चला बघूया आपण. तर हे बघा, माझ्या किचनमध्ये मी समोरासमोर वटेच्या समोरासमोर हे बघा, हे अन्नपूर्णा स्तोत्र लावलेलं आहे. तर याचा प्रभाव खूप पडतो. जे अन्न पुरवणारे अन्नदेवता आहे तिचं मी स्तोत्र लावून ठेवलं आहे. तर हे मला स्वाध्यायामध्ये मिळालं होतं हे स्तोत्र, तर मी किचनमध्ये लावून ठेवलं आहे. तर मला खूप छान प्रसन्न वाटते याच्यामुळं. तर उन्हाळ्याच्या दिवसाचं खूप पाणी पितात तर काही खाण्याची इच्छाच होत नाही. पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये पाणी कमी पितो आपण, पण भूक खूप लागते. तर काही काही बनवायची इच्छा होऊन जातं. तर नवीन नवीन मस्त चमचमीत. तर चला आपण काय बनवत आहे तर बघूया आपण. थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल तुम्ही. नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला आपण बनवणार आहोत करंजी जिलेबी. तर करंजी जिलेबीला 1 कप घेणार आहे मैदा. 1 कपला मी घालणार आहे 1.5 कप साखर. तर 1.5 कपला घालणार आहे 1 कप पाणी. तर अर्धा कप घेतलंय ते होतं 1 कप. तर हे 1 कप घालून घेतलंय पाणी. तर आता आपण पाक बनवायला ठेवणार आहोत. तर हे बघा, उकळी आली. तर याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी घालणार आहे विलायची. तर ही 2 विलायची घालून घेतल्या. तर आता याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं केसर. तर हे केसर घालून आहे, केसरनी रंग पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. असलं केसर नसलं तरी चालतं. तर याच्यामध्ये थोडासा मी आता रंग घालणार आहे. माझ्याकडे पिवळा रंग आहे फ्रूट कलरचा, तर तो रंग घालून घेणार आहे. तर हे बघा, तर हा रंग मी याच्यामध्ये पाकामध्ये घालून घेणार आहे आणि पक्का पाक होऊन द्यायचा नाही आहे हा. तर हा पाक गुलाबजामला बनवतोय तसा पाक पाहिजे. चिकट झाला की झाला आपला पाक तयार. झालाय पाक तयार. मस्त सुगंध दरवळत आहे, छान वाटत आहे मस्त. तर हे बघा, 1 कप मैद्याला मी घेतलंय अर्धा कप दही. दही आंबट आहे, तर आंबटच घ्यायचं दही. तर 1 कप घेतलाय मैदा, 1 चमचा घेतलंय तूप आणि 2-3 थेंब घातले कलर आणि 1 टिपूस हे बेकिंग सोडा 1 चमचा घातला तरी चालतं. बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडा पाहिजेच पण. बेकिंग सोड्याने छान जिलेबी बनते. तर खायचा सोडा टाकला पण तरी पण बेकिंग सोडा घालायचा. बेकिंग सोड्याने खूप छान जिलेबी बनते. तर हे 1 कप घेतले आहे पाणी. पाणी आपण थोडं थोडं घालायचं. एकदम पाणी घालून नाही घ्यायचं, एक तर पातळ होईल. घट्ट झालं तर आपल्याला पातळ आपण करू शकतो. तर असं चांगलं ढवळत ढवळत मस्त मिक्स करून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या वगैरे फोडून घ्यायच्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर घेते हाताने मिक्स करून. हाताने तर एकदमच मस्त होते. बघा एवढं पातळ लागतं आपल्याला. तर अर्ध्या कपला थोडंसं कमी लागलं पाणी. दही पण ओलं असते ना, तर दही हे मुळं पाणी कमी लागतं. तर हे घेतलंय आता तूप. तूप घातलं तरी चालतंय, तेल घातलं तरी चालतंय. तर भरपूर नाही घालायचं कढईमध्ये. तर हा माझ्याकडे प्लॅस्टिक कोन आहे. तर याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. आपलं दुधाची पिशवी असली त्याच्यामध्ये पण आपण घालू शकतो. त्याच्याने पण जिलेबी छान पडते मस्त. असं ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आणि भरायचं. आता याला मी होल करून घेणार आहे. तर होल बारीकच बनवते. तर चांगली करारी जिलेबी आहे ही मस्त क्रंची. तर ही छोटी छोटी जिलेबी असते. तर हे बघा छान अशी पडत आहे. तर हे बघा एवढं तूप घातलंय. तर भरपूर नाही घालायचं तूप. तूप भरपूर घातलं तर वर तरंगते एकदम ते हे होऊन जातं. तर असं मस्त पसरट भांड्यामध्ये घालून मस्त बनवायची टेस्टी जिलेबी. तर हे बघा मस्त फसली नाही ना, काही नाही, मस्त छान झाली जिलेबी.
तर भराभर मस्त पडत आहे. आणि थोडी गरम असलं आणि मध्यम असलं की घालायचं पाकामध्ये. तर हे बघा, पाकामध्ये घालून ठेवायचं थोडा वेळ. तोपर्यंत आपण दुसऱ्या जिलेबी अगोदर तळून घेऊ. तर हे बघा, आता पण सर्व आता जिलेब्या भराभर अशा तळून पाकामध्ये घालायच्या. करकरीत मस्त जिलेबी. तर हे बघा, मस्त भरले पाकामध्ये. तर अशा जाडीच्या पात्रावर ठेवायचं, म्हणजे तो असलेला पाक खाली गळून जातो, चिपचिप होत नाही. तर हे बघा, हे थोडंसं मोठं होल केलंय. म्हटलं थोडं मोठं होल करून बघूया आपण. तर ही बारीकच असते, पण हे मोठं होल केलंय. म्हटलं अशी पण जिलेबी आपण बनवूया. तर हे बघा, ही पण जिलेबी मस्त सुंदर पडत आहे. आणि मध्यम आचेवर तळायचं. खूप मोठा गॅस नाही ठेवायचा आणि खूप बारीक नाही ठेवायचा. मध्यम आचेवर तळायच्या जिलेब्या. पावसाळ्यामध्ये मस्त खायला गरमागरम जिलेबी घरच्या घरी. तुम्ही पण बनवा अशी जिलेबी मस्त, घरची जिलेबी मुलांना खायला. पावसाळ्यामध्ये मस्त एकत्र घरात बसलेले असतात सर्व कुटुंब. त्यांच्यासोबत शेअर करायला मस्त वेगवेगळं काही काही पदार्थ. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मस्त भरभर मस्त छान पडत आहे जिलेबी. याच्या आधी मी एकदा बनवली होती, पण ती पण मस्त आली होती जिलेबी. तर मुलं बोलायला लागली, आई परत बनव. दिसायला बघा किती छान दिसत आहे. आणि आपण स्वतः कुठली पण गोष्ट बनवली ना, तर खूप प्रसन्न वाटतं आणि चांगलं वाटतं, स्वतःच्या हाताचं बनवलेलं. तर ही झाली आपली जिलेबी तयार. मस्त काजू, बदाम मस्त वरून घालायचे. बघा किती सुंदर मस्त दिसत आहे. झाली आपली जिलेबी तयार छान. तर ही बघा, मस्त कुरकुरीत आणि चांगला पाक भरलेली, रस भरलेली जिलेबी. तर हे बघा, अशी वातडी नाही आहे, कडक मस्त जिलेबी गरमागरम. तर रबडी सोबत खायला तर एकदम एक नंबर मस्त. तर गरम गरम तर एवढी छान लागते मस्त जिलेबी. तर गरम गरमच खाणं चालू आहे सगळ्यांचं. तर हे बघा, ही जिलेबी जिलेबी मस्त टेस्टी जिलेबी झाली. तर हे बनत बनवतच कडक कडक जिलेबी खाल्ल्या गेली आहे. तर एवढी झाली, 1 कपमध्ये भरपूर झाली जिलेबी. तर छान टेस्टी झालेली जिलेबी मस्त घरच्या घरी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.